मित्रांनो, मी राज्याचा निधी मकरंदाबाला दिला, त्याच्यामध्ये मला एकनाथराव आणि देवेंद्रजींनी मदत केली, पण फक्त तो राज्याचा आहे. जर त्याला जोड देशाच्या निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठं जाईल. त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला. यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये, पण मी हे असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मगाशी नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं. तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं. तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई महाबळेश्वर खंडाळा ह्याच्यामध्ये चांगल्या मताने लाख मताचं मताधिक्य द्या, कारण आता समोर कुणी नाहीच आहे ना. जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचं आहे. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा. मी 9 जूनमध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवाराची औलाद सांगायचो नाही. माझ्यावर सोपरा, तुम्ही फक्त माझं ऐका, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. मित्रांनो, शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं. तुम्हाला आज मी सांगतो, ज्या दिवशी 2 जुलैला शपथविधी होता, एका माझ्याच तिथं छोटी खोली होती, मी बसलोय, आबा बसलाय तिथं, नितीन काका बसलाय. मी आबाला म्हणतोय, चल शपथविधीला, चल शपथविधीला. अरे तू माझा पाहुणा आहे, माझी बहीण तुला दिलेली आहे, तिचं तरी ऐक. नाही राव दादा, आईला विचारल्याशिवाय नाही, कार्यकर्त्यांना विचार. अरे म्हणलं, नेत्यांनी सारखं कार्यकर्त्याला विचारायचं नसतं, जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं. आज आपण शपथविधी घेऊ. 10 मला मंत्रिपद मिळालेली आहेत. मला सातारला मंत्रिपद द्यायचंय, मागं मला देता आलं नाही. त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं, ती भर मला भरून काढायची. नितीन काका म्हणला, दादा म्हणतोय ती खरंय, आबा ऐक, आबा ऐक. कशाचा आबा ऐकतोय? मला तर वाटलं नितीन काकालाच येऊन शपथविधी घ्यावा, नाहीतर शपथविधी घेतला तर 6 महिने राहता येतं, त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही. आणि मग परत ह्याला कळलं असतं तर मग नितीनला सांगितलं असतं, आता ते राजीनामा आणि आबा घे आता शपथ. पण जाऊ दे म्हणलं, उगीच काहीतरी वेगळं दिसे. त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही. आता मी आपल्याला सांगतो, वाईकरांनो, खंडाळाकरांनो, महाबळेश्वरकरांनो, तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक जोडीला खासदार देतोय. उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच, परंतु उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना, काका चल घे काम कर, सारखं काकाच्या मागं भुंगा लावायचा. आणि त्याच्यात मी पण आहे, देवेंद्र पण आहे, एकनाथराव शिंदे आहे. राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू, पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे.